राजे, ह्यातली एक एक सुतं नाजूक असतात. जरा जरी इसडा दिला तरी तुटतात. आणि ह्याच सुतांना पिळी देऊन त्याचा दोरखंड वळला तर तो सहज तोडणे अशक्य. त्यासाठी बाहूंमध्ये निष्ठेची ताकद लागते. आणि ती ताकद औरंग्याकडे हरगिज नाही. तारा या सुतांप्रमाणे आपण 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांना एक करून स्वराज्य सूत्रात बांधलं तर औरंग्याला पळता भुई कमी पडेल. होय. आणि हाच दृष्टिकोन वापरून आपण मनसुबे आखले तर गवतालाही भाले फुटायला देर लागणार नाही. त्यासाठी आपल्याला अजून साहेब सावकाश. या हो धनी, खुश खबर हाय. कोणची खुश खबर? अहो राणी साहेबांनी वानत्या होत्या, ती त्या भी कोरड्या वानत्या. म्हणजे धाकलं मालक जन्माला येणार? वय धाकला राजा जन्माला येणार? मी लागलीच जातो आणि राजवैद्यांना घेऊन येतो. अहो धनी, जरा घोडं बांधावायच तुमचं. त्या फेट्या खालचं डोकं चालवा कधीतरी. अहो त्या सौदामिनी बाईसनी बघा, राजवैद्य कशा पायी येतील. हा या विसरलोच होतो. आपण अज्ञातवासात आहोत. पण मग आता काय करायचं? मी एखादी सुईन बघते. होय ग बाई होय, सुईनीच्या हातात आहेच ना व. समजा ठीक होईल. हा जोर लाव, जोर. मोठा श्वास घे आणि लाव जोर. हा लाव जोर, लाव जोर. हा घे मोठा श्वास. हा लाव जोर. बाळंत वेदना म्हणजे कठीणच हो. जवळजवळ पुनर्जन्मच म्हणायचा हा, पुनर्जन्म. आता तुमचा आणि बाळणपणाचा काय संबंध? हो नाही कसा. आज तुमच्या धर्मपत्नी बाळास जन्म देताय आणि इथे आम्ही एक वतनदार जन्मास घालतो आहोत. दोघांनाही वेदना सारख्याच. आई आई ग. बसा नागोजीराव, बसा. कुणाची ऐट आणि कुणाला पायपीट. एक वेळ प्रसूत वेदना परवडल्या हो, पण तुमच्या वतनासाठी बादशहाच्या खेटा घालणे कठीण कठीण. आता कळा मारून झाले असतील तर घाला एकदाच काय ते जन्माला. तो आतला कारभार करण्या एवढं हे सोपं वाटलं की काय? आतली बाई आमची, कारभार आमचा, मग तुम्हासनी घोर कशा पाहिजे? त्या बादशाकडे आमच्या वतनदारी बद्दल काही सबूत टाकला का नाही? टाकला तर अहो, पण आमचा शब्द खाली पडायच्या आत बादशहाची तलवार आमच्या कंठावर. आणि वर म्हणतो कसा, अशी वतनामध्ये कुणालाही गावं वाटायला आम्हाला खुळे समजलात की काय? तुम्हाला सांगतो, आम्हाला रडू कोसळायचे बाकी राहिले, रडू कोसळायचे. अगदी असेच हो, अगदी अगदी असेच. हे रडणे वेगळं आणि हे रडणे वेगळं. पुढं काय झालं ते सांगा पटकन. पुढं काय? अहो, तुमचा विचार करून आम्ही आमच्या भावनांना आवर घातला आणि बादशाह औरंगजेबाला ठणकावून सांगितलं की नागोजीराव हा कोणी शिपुर्डा किंवा ऐरा गैरा सरदार नव्हे, उगवते नेतृत्व आहे. तेव्हा त्यांचा विचार इतरांसारखा करू नका. साखर वाटा, मुलगा झालाय. अरे वा वा वा.
बादशाह काय म्हणला ते सांगा. बादशाह म्हणाला, या त्याचा लाभ काय? दिला सबूत. सांगा, म्या काय करायचं तुमच्यासाठी ते सांगा. राजाराम आणि तारा राणी. अरे वा वा वा, शुभ संकेत आहे ते, शुभ संकेत आहेत. हा, सारे पैतरे आजमाए, अभी भी राजा राम हाथ नहीं आया. दक्खन की मुहिम के लिए तयशुदा सारा शाही खजाना हमने न्यौछावर कर दिया. अभी भी हमारे आला सरदार हवा में बातें कर रहे हैं. बादशाह सलामत को परेशान होने की जरूरत नहीं. अब राजा राम जल्द ही खुद चलकर हमारे गिरफ्त में आएगा, ठीक वैसे ही जैसे आगरा के दरबार में सिवा आया था. और इस बार हम पिछली गलती नहीं दोहराएंगे. राजा राम के किसी ऐसी गलती का हमें इंतजार है बस. वाह, क्या सटीक जवाब दिया है, क्या सटीक जवाब दिया है. जल्दी ही, जल्दी ही. और वो भी कब? जब हमारा दुश्मन कोई गलती करे तब जाकर हम उसे धर दबोचेंगे. तब तक हम क्या करेंगे? इंतजार. वाह वाह, कमाल की सोच पाई है आपने वजीर सल्तनत, कमाल की सोच. दक्खन की जमीन पे इंतजार का फल काफी कड़वा साबित हुआ है हमारे लिए. पूरी जिंदगी उस सिवा ने इंतजार करवाया. संभा के एक गलती के इंतजार में 8 साल निकल गए, और अब उस राजा राम को पकड़ने के लिए भी आप इंतजार करवाना चाहते हो. बस शहजादी, बस मत याद दिलाइए वो पुरानी तारीख. चलिए, इंतजार ही सही कर लेते हैं राजा राम की गलती का इंतजार. लेकिन कैसी गलती? बादशाह सलामत, मराठों का राजा राजा राम का पैगाम लेकर वकील आया है. वकील के आने से पहले येसुभाई को पेश किया जाए. हुक्म की तामील हो. बहुत खूब, बहुत खूब. कहीं राजा राम की ये वो गलती तो नहीं? शंकराजी, संताजीराव आणि धनाजीराव कुठे आहेत? त्यांचा काहीच सांग पत्ता नाही. कोणास काही सांगितले नाही, आम्हास वर्दीही दिली नाही. त्यांनी आपणास वर्दी द्यायची, आणि ते कोणत्या अधिकारात बरं? हे पहा पंत अमात्य, अहो ते समशेरी चालवतात, लेखणी नव्हे. अहो गेले असतील मुलुकगिरीला. हे पहा प्रल्हाद पंत, आम्ही तुम्हास विचारले नाही, सबब आपण बोलू नये. अरे, आपणाशी बोलणे म्हणजे आम्हास व्यर्थच वाटते. परंतु शंकराजी पंत, आपण सांगितलं नाहीत कुठे गेला होतात. यायला विलंब का झाला? हे विचारणारे आपण कोण? या स्वराज्याचे सेवक. मग आम्ही कोण आहोत? हे पहा, आम्ही कोण आणि आपण कोण यास महत्व नाही, पण आपण राजांच्या पिछेडेला होतात 1000 स्वारांची कुमक घेऊन. हे असं असताना आपण कोणालाही न सांगता न कळविता अचानक कुठे गेला होतात? खामोश खंडो बल्लाळ. आम्हाला जाब विचारणारे तुम्ही कोण? याद राखा खंडो, दरबारी कामकाजात आम्ही तरबेज आहोतच, पण लष्करी कारवायात ही आमची समशेर चमकते.
सारा मावळ आमच्या समशेरीवर पेलून ठेवणारे सेनानी आहोत आम्ही, तेव्हा आम्हाला जाब विचारण्याचा तुमचा वकूफ नाही. अगदी रास्त बोललात शंकराजी. हे रामचंद्र पंत आणि हे त्यांचे शागिर्द खंडो बल्लाळ स्वतःला शिक्के कट्यारीचे मानकरीत समजायला लागलेत. आणि हे कोण अधिकारात एवढे बोलतात हे देवच जाणे. प्रल्हाद पंत, राजाराम राजे आणि ताराराणी साहेब यांनी सर्व कारभाऱ्यांमध्ये शिलेदारांमध्ये एकी टिकवण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवली आहे. त्या अधिकारात आम्ही विचारतो आहोत. आम्ही आमच्या एका सहकार्याला वकील म्हणून औरंगजेबाकडे पाठवले होते. यसुबाई माँसाहेब बाळराजे आणि राजपरिवाराला सोडवण्यासाठी, आणि त्यासाठीच आम्हाला थोडा देर झाला. आणि राजांनी तुम्हास याची परवानगी दिली? पंतअमात्य राजे आहेत कुठे, म्हणून आम्हास जे योग्य वाटलं ते आम्ही केले. आणि संताजीराव धनाजीराव कुठे आहेत? अहो, ते शिपाई गडी गेले औरंग्याची रसद तोडायला. संताजीराव, आम्ही छावणीच्या पश्चिमेकडनं म्हणजे ह्या अंगाला आमची फौज घेऊन थांबू आणि रणगर्जना करून त्यासनी गाफील करून त्यांचं ध्यान आमच्याकडे वळवू. अंगाशी मग इकडचा आमचा मार्ग मोकळा होईल. मग आम्ही आणि आमची तुकडी हितनं म्हणजे पूर्वेकडल्या अंगणात आत घुसतो आणि मग हर हर महादेव. होय, पर एक अडचण आहे. आता अडचण आहेच का अनेक? तरी म्हणलं धनाजीराव अचानक छावणीवर हल्ला करायला तयार कसं झालं? अडचण असणारच. बोला. अहो संताजीराव, तुम्ही म्हणतायसा तशी अडचण नाही. मग पर येसू मासाहेबांची छावणी कुठं आहे हे काय अद्याप समजलं नाही आम्हासने. सरकार, बाळराजे आणि मासाहेबांचा तंबू रोजाना हलविला जातोय. आज दक्षिणेला तर उद्या पूर्वेला आहे. ते औरंग्याबीन लई हुशार आहे. गुंगारात येत या म्हणजे सावध आहे. किती बी हुशार असला तरी गनिमी काव्याच्या चक्रातनं सुटणार नाही. भले भले गारच झाले तर गनिमी काव्यामुळे टिकले नाहीत. आम्ही अडकी होणार त्यासनी. अहो बरोबर आहे, पण ते कसं नाही म्हणजे मनसुबा काय आहे तुमचा? आधी त्यांची रसद तोडायची, मग त्यांच्यासाठी काय जाळं तयार करायचं जे ठरवू. आधी एक बाजू तर लंगडी करू. राजे, आपण आमची फार काळजी करू नये. आम्ही ठीक आहोत. आपण अशीच आमची काळजी करायला लागलात ना तर आम्ही खरंच आजारी पडू. असं बोलू नये तारा. आपण विश्रांती घ्या म्हणजे बरं वाटेल आपल्याला. होय राजे, आम्ही करू आराम. पण आता तुम्ही जा आणि रयतेला एकत्र करा. त्यांच्या मनात विझलेली स्वराज्य ज्योत पुन्हा पेटवा. रयतेच्या मनांची मशागत करा आणि त्यांच्या मनी स्वराज्य बीज अंकुरित करा. तारा, या वक्ती आपल्याला आमची जास्त गरज आहे. राजे, तुमची काळजी. हो, सगुण आहे ना इथे आमची काळजी घ्यायला. आपण जावं. पण आहेत कुठे सगुणाबाई? सगुणाबाई, अहो, हा? सगुणाबाईनी, अहो सगुणाबाईनी. काय झालं राज? हा, चुकलं. सगुणा सुईनला आणायला गेलीये. येईलच इतक्यात. खुशामदीद महारानी यसुबाई साहिबा, खुशामदीद. उम्मीद करते हैं कि आप खुश हैं. हमारी खातिरदारी में कोई कमी तो नहीं? जी नाही, परंतु आपणास हे चांगलेच ठाऊक आहे की आम्ही इथे राजकीय कैदी म्हणून आणले गेलो आहोत, ते देखील कप्ताने. आपल्या खातिरदारीचा आनंद घेत
हवा पालट करण्यासाठी आम्ही इथे हरगीज आलेलो नाही. तेव्हा आमच्या काळजीचा देखावा करून झाला असेल तर थेट मुद्द्याचे बोला. आपके ये तेवर आपकी ताकत भी है और कमजोरी भी. किसी दिन आपको इसका बहुत बड़ा खामियाजा भुगतना पड़ेगा. खैर वो दिन जब आएगा तब आएगा. फिलहाल तो हम आपको खुश देखना चाहते हैं, एक खुशखबरी देना चाहते हैं. आपके प्यारे देवर ने आपके लिए किसी के हाथों सौगात भेजी है. महारानी येसुबाई की सौगात पेश की जाए. आले सुनबाई. काय बघतायसा? बिल में छुपे चूहे भी वकील भेजते हैं और अपने आप को राजा फरमाते हैं. मिलिए, राजा राम के भेजे वकील से मिलिए. खरोखर राजाराम राजांच्या हुकुमावरून आपण हा वकिली सांगावा घेऊन आला आहात? जी नाही मासाहेब. राजा के हुक्म से नहीं तो किसके कहने पर आए हो? शंकराजी. अब तो हमें यकीन हो चला है कि मराठा स्वराज अपनी आखिरी सांसें गिन रहा है. राजा है रफू चक्कर, आवाम में अफरा तफर और कोई भी हैरा गहरा हुक्म चला रहा है. बड़े अरसे बाद अच्छी खबर सुनाई दी है. हुजूर, बुरी खबर है. मराठा सरदार संताजी धनाजी ने भामा नदी किनारे हमारी फौज पर जोरदार हमला किया है और हमारी रसद भी लूट ली है. लूटपाट करके वो पहाड़ियों के पीछे छिप गए. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य अंतिम घटका मोजत आहे असं म्हणणाऱ्याचे दात घशात जातात तेव्हा खऱ्या अर्थानं जीवाला आनंद होतो. मराठा स्वराज्याची काळजी घेण्यासाठी आमची माणसे समर्थ आहेत. आपण आपल्या फौजेच्या पोटापाण्याचे पहा. रसद तोडलीये आमच्या मावळ्यांनी. दो मामूली लूटपाट करने वालों की लूट से आलमगीर बादशाह को रत्ती भर भी फर्क नहीं पड़ता. रसद तो तुरंत कायम हो जाएगी क्योंकि हमारी हुकूमत में सिर्फ हमारा हुक्म चलता है. राजा की इजाजत के बगैर
अपना दिमाग चलाने वाले ना तो शंकर जी ना तो संता जी यहाँ मौजूद हैं। यहाँ शाही हुक्म के खिलाफ सर ऊंचा करने वाले का सर कलम कर दिया जाता है। यही हश्र होगा तुम्हारे राजा राम और हमारी कब्र खोदने चली उस ताराबाई का। ह्या आमच्या वहिनी सौदामिनी बाई ह्याच तेच दावायचं होतं तुम्हाला. बाई लय घरंदाज खानदानातली दिसतीयास. किती बी लपिवलं तरी तोंडावरलं तेज काही लपित नाही.